यानंतर पुढची मोठी बातमी आपण पाहूयात। तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभाग राज्यभरात सक्रिय झालाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या 6 दिवसांमध्ये 203 ठिकाणी कारवाई केली। जवळपास 1 कोटी 53 लाखांचा भेसळयुक्त आणि निकृष्ट माल जप्त केलाय। या कारवाईमध्ये 102 जणांना अटकही करण्यात आली आहे। तर 68 सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभर ही मोहीम राबवली आहे। जवळपास 10,000 किलो अन्नसाठा हा जप्त करण्यात आलाय। तर राज्यभर अन्न भेसळी विरोधी मोहिमेचा धडाका सुरू आहे आणि त्या दरम्यानच शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा इथे तब्बल 350 किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीचा हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरामध्ये रंगली आहे। एका शेताशेजारील रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या 14 बॅगा टाकून दिल्या। प्रत्येक बॅगेचं वजन सुमारे 25 किलो असल्याने एकूण खव्याचं वजन अंदाजे 300 ते 350 किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू झाली आहे। विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। तर फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता की तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते।